व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येका महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, रोहित पवार यांनी एक नवीनच टूल किट बाजारात आणलेलं आहे. आता यांचं विचित्र म्हणणं असतं, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर काहीतरी भाष्य करायचं आणि चर्चेत राहायचं. ही यांची केविलवाणी धडपड आता प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे की रोहित पवार यांना चमकोगिरी करण्याची सवय लागलेली आहे. मित्रांनो, एक वेळ ना दारूचं व्यसन सुटू शकतं किंवा अन्य व्यसन सुटू शकतं, मात्र प्रसिद्धीमध्ये राहण्याचं जे व्यसन आहे हे सुटणं फार अवघड आहे बरं का. कारण ती चटक एकदा लागली ना माणसाला, प्रकाश झोतात राहायची, लाईमलाईट मध्ये राहायची, तर ते खूप जड जातो. आणि हा लाईमलाईट जेव्हा आपल्या वरून सरकतो तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं, जीव बेचैन होतो, एन्झायटी अटॅक येतात. आणि हे येऊ नयेत आपल्याला. कदाचित याचीच काळजी घेत रोहित पवार सध्या विधानांवर विधान करत सुटलेले आहेत. आता सुद्धा त्यांनी एक असंच विधान केलेलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक आहे, जिथून सुनेत्राताई पवार उभ्या आहे, या बाबतीमध्ये त्यांनी एक विधान केलेलं आहे आणि अत्यंत मूर्खपणाचं असं हे विधान आहे. यामधूनच दिसून येतं की रोहित पवार हे अजूनही राजकीय परिपक्व झालेले नाहीत. 60 वर्ष राजकारणामध्ये खेळलेल्या आपल्या आजोबांकडून रोहित पवार 5 पैशांचं राजकारण देखील शिकू शकलेले नाहीत. तसं तर सुप्रिया सुळे यांना देखील राजकीय परिपक्व म्हणता येऊ शकतच नाही. पण रोहित पवार हे त्यापेक्षा सुद्धा गयगुजरे आहेत. हे त्यांच्या आजच्या या विधानावरून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. मित्रांनो, रोहित पवार यांचं हे म्हणणं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा कदाचित तुम्ही हसाल. अनेक जण तर डोक्यात सुद्धा हात लावून घेतील की अरे हा काय माणूस आहे, हा कुठल्या कुठे जातो, कुठलीही गोष्ट कुठेही कनेक्ट करतो, ना बूड ना शेंडा, अशी गत झालेली आहे रोहित पवार यांची. एकदा त्यांनी जे विधान केलेलं आहे ना, ते विधान नक्की ऐका मित्रांनो, म्हणजे मग त्यावर थोडंसंच बोलूया. व्हिडिओ जास्त आपण मोठा करू नये आज, पण हा व्हिडिओ मात्र अवश्य बघा. बारामतीमध्ये 2-3 दिवस त्या ठिकाणी आम्ही असणार आहोत. तिथं जाऊन काही ठराविक लोकांना भेटून त्यांना विनंती करण्याची आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. याच्यात होतं कसं, खरं तर ही निवडणूक बारामतीकरांवर आपण ढकलून मोकळं व्हायला पाहिजे. झालं असं जे आम्हाला कळतंय की काही निरीक्षक तिथं जातात, निरीक्षक तिथं जाऊन बारामतीकरांना आदेश त्या ठिकाणी देतात. बारामतीचे पवार अजितदादांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांवर हे जे निरीक्षक तिथं गेलेले आहेत ते अधिकाराने बोलतात. आता बारामतीकरांनी अजितदादांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि बारामतीकरांनी ठरवलेलं आहे की सुनेत्रा काकींना सुद्धा अजितदादांकडे बघून, अजितदादांच्या कार्याकडे बघून एक चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचं. पण झालं असं आहे की सुनेत्रा काकींना दाखवण्यासाठी का होईना, नाही तर टीव्हीवर येण्यासाठी का होईना, अनेक नेते तिथे जाऊन फक्त बॉसगिरी त्या ठिकाणी करत आहेत. पण बॉसगिरी करत असताना तुम्ही बारामतीकरांवर बॉसगिरी करताय, हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी या सर्व निरीक्षकांचं चुकतंय. त्यामुळे कुठेतरी प्रचार करत असताना शांततेत लोकात जाऊन प्रचार करणं हे महत्वाचं आहे. दिखाव्यासाठी काही बाहेरून येणारे नेते जर तिथं प्रचार करत असतील, नाही तर नुसतं तोंड दाखवण्यासाठी तिथे येत असतील आणि त्याच्यात जर काही स्थानिक बारामतीच्या नेत्यांवर जर बोलत असतील तर ते योग्य नाही असं मला तरी वाटतं. रोहित पवार यांचं म्हणणं आता असं आहे की बाहेरचे नेते येऊन बारामतीमध्ये बॉसगिरी करत आहेत. बॉसगिरी म्हणजे काय? ऍक्च्युली काय झालेलं आहे की सुनेत्राताई पवार या पोटनिवडणुकीमध्ये उभ्या आहेत अजितदादा पवार यांच्या जागेवर. त्या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी अनेक प्रयत्न झाले, त्यांनी स्वतः देखील केले. मात्र सुरुवातीला या बिनविरोध निवडणुकीला शरद पवार यांनी आडकाठी घेतली, सुप्रिया सुळे यांनी देखील आडकाठी घेतली होती. सुप्रिया सुळे तर असंही म्हटल्या होत्या की निवडणूक लढवणे हा लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे आणि काँग्रेस जर तसं करत असेल तर मला काही त्यात काही वैषम्य वाटत नाही, त्यांनी लढावं, बिनधास्त लढावं. म्हणजेच काय, ही पोटामध्ये जी मळमळ आहे ना ती बाहेर आली लगेच.
की काहीतरी करून आकाश मोरे जिंकावेत आणि सुनेत्रा वहिनी तोंडावर पडाव्यात. म्हणजे मग सांगता येईल की बघा बघा बघा, पवार बारामतीचे आणि बारामती पवारांची. इथे फक्त आणि फक्त शरद पवार यांचंच नाणं चालतं, हे यांना दाखवून द्यायचं होतं. पण झालं उलट. यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीही जरी झालं तरी सहानुभूती सध्या वहिनींच्या पाठीमागे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वहिनींच्या मागे पाठीला दोन खंबीर भाऊ उभे आहेत. एक एकनाथ भाई आणि दुसरे देवा भाऊ. हे दोघेही जण त्यांची पूर्ण ताकद लावणार. आणि ही ताकद लागल्यानंतर अजितदादा पवार यांच्या पुण्याईमुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव होणं निव्वळ अशक्य आहे, हे यांच्या लक्षात आलं. आणि मग उगी उगी आपण सपोर्ट करतो ना, तसा सपोर्ट यांनी करायला सुरुवात केली. मग रोहित पवार यांचं एक स्टेटमेंट आलं मध्ये की काकींनी बोलवलं नाही तरीही देखील मी काकींच्या प्रचाराला जाणार. नका जाऊ. अहो, तुम्ही स्वतःच्या मतदारसंघामध्ये 1100 मतांनी निवडून आलेला आहात. तिकडे लक्ष द्या. इकडचं हे बघून घेतील ना काय करायचंय ते. बरं, बॉसगिरीचं प्रकरण काय आहे? तर आता वहिनींच्या प्रचारासाठी एकनाथ भाई येतील, एखादी सभा देवाभाऊची होऊ शकते, गोपीचंद पडळकर पण येऊ शकतात. असे अनेक नेते येऊन सपोर्ट करू शकतात किंवा लोकांना आवाहन करू शकतात की वहिनींना मतदान करा, वहिनींना मतदान करा. तर रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बारामतीमध्ये येऊ नका. बाहेरच्या नेत्यांनी बारामती मध्ये येऊन प्रचार करायचा नाही. हा सरळ सरळ स्पष्ट संदेश आहे ना त्यांचा. बोलण्याचा अर्थ तोच आहे ना. बॉसगिरी म्हणजे काय? हे मूर्खपणाचं विधान आहे. आणि जर असंच रोहित पवार असं म्हणतात की ही जी निवडणूक आहे ही बारामतीकरांवर सोडून द्या ना, तुम्ही कशाला येता इकडे? अरे हा काय बावळटपणा आहे? निवडणूक म्हटली की प्रचार आलाच ना. आणि मित्र पक्ष आहे, मित्र पक्ष जर मदत करत असतील, समोर येत असतील, तर त्यात चुकीचं काय आहे? आणि यामध्ये जर रोहित पवार यांना काही चूक दिसत असेल तर रोहित पवार एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुमचे खासदार उभे होते, तुमचे आमदार उभे होते उमेदवारीला, तेव्हा मग शरद पवार कशाला गेले हो भाषणं ठोकायला? सुप्रिया सुळे कशाला गेल्या भाषणं ठोकायला? तुम्ही कशाला गेले भाषणं ठोकायला तिकडं? तिथल्या निवडणुका तिथल्या लोकांवर का नाही सोपवल्या तुम्ही का तिकडे जाऊन बॉसगिरी करत बसलात? बारामतीतच राहायचं ना. मग तुम्हाला जर असं वाटतं की इतरांनी बारामतीमध्ये यायचं नाही, प्रचार करायचा नाही, मग तुम्ही सुद्धा दुसरीकडे जायचं नाही. कशाला जाता? काय गरज आहे तुम्हाला? ती सक्षणा सलगर उभी होती कुठेतरी, तिच्या प्रचार सभेसाठी जयंत पाटील, नमकेन तमकेन सगळे गेले तिकडे. कशासाठी गेले? सोडून द्यायची असती ना जिल्हा परिषदेची निवडणूक तिथल्या लोकांवर. तुमच्या म्हणण्याचा जो अर्थ आहे की जिथली निवडणूक आहे ती तिथल्या लोकांवर सोपवा. म्हणजेच उद्धव ठाकरेंसारखं. हो, उद्धव ठाकरे कुठे गेले महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान? ते फक्त मुंबई पुरते मर्यादित राहिले, रेस्ट ऑफ महाराष्ट्र फिरले का नाही? त्यांनी सोपून टाकलं. तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही तसंच करा ना मग इथून पुढे. रोहित पवार, जेव्हा तुम्ही इतरांना हा सल्ला देता की बॉसगिरी करू नका आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन, आमच्या मतदारसंघामध्ये येऊन, तुम्ही सुद्धा पाय टाकू नका मग दुसऱ्यांच्या मतदारसंघामध्ये. सुप्रिया सुळे यांना सुद्धा सांगा अजिबात इकडे तिकडे जाऊन सभा घेऊ नका, चुपचाप आपला मतदारसंघ बघायचा. हा काय वेडेपणा आहे? हा काय मूर्खपणा आहे? अहो, पक्ष म्हटल्यानंतर, निवडणूक म्हटल्यानंतर, मित्र पक्ष म्हटल्यानंतर मदत करावीच लागते, प्रचार करावाच लागतो, लोकांना आवाहन करावंच लागतं. आणि आवाहन केल्याशिवाय कामं होणार आहेत का? लोकांपर्यंत तुम्हाला जे म्हणायचं आहे ते पोहोचणार आहे का? नाही. हा खरं तर पोटशूळ आहे, ही मळमळ आहे, ही विषवल्ली आहे. रोहित पवार यांना धोका जाणवायला लागला आहे की हे लोक जर आले तर हे हळूहळू बारामतीमध्ये शिरकाव करतील, आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करतील आणि पुढच्या वेळेस सुप्रिया सुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पण सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा कर्जत जामखेडची जागा आपण वाचवू शकतो का याकडे लक्ष द्या. रोहित पवार जर म्हणतात की बॉसगिरी करू नका बारामतीमध्ये येऊन, अरे तू कुठला आमदार आहेस? कर्जत जामखेडचा ना, मग तू बारामतीमध्ये पडीक का असतोस? तू कर्जत जामखेडला जा ना. इकडे काय येतो तू बॉसगिरी करायला? तू तिकडे बॉसगिरी कर. सरळ सरळ आहे ना भाई, यात चुकीचं काय? काहीतरी करायचं, लाईमलाईट मध्ये राहायचं, उगीच काहीतरी घुसपट काढायचं. आपण किती महान आहोत हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये आपण किती बावळट आहोत हेच सिद्ध करून टाकायचं. आपण किती मूर्ख आहोत, आपण किती बेताल आहोत, आपण काय बोलतोय आपल्याला स्वतःच कळत नाहीये हे दाखवून द्यायचं. काय असतं ना, बोलावं, माणसानं बोलावं, पण कधी बोलावं? पूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन, अभ्यास करून. उचलली जीवन लावली टाळूला, याला काही अर्थ नाहीये. म्हणजे कधी कधी तर असं वाटायला लागतं की हे नेक्स्ट संजय राऊत आहेत का रोहित पवार? हो, कारण ज्याप्रमाणे संजय राऊत बेताल असतात त्याचप्रमाणे रोहित पवार देखील बेताल होत चाललेले आहेत. काहीही बोलायलेत, कुठेही बोलायलेत, कोणताही मुद्दा उचलायलेत, बोलायला काही नसलं तरी काहीही बोलत सुटायलेत. खरं तर काही गरजच नव्हती ना हे बोलण्याची. तुम्ही स्वतःच बोलले होते ना की तुम्ही बोलवलं नाही तरी देखील आम्ही तुमच्या प्रचाराला येणार आहोत. मग हे बोलण्याची काय गरज होती की तुम्ही बॉसगिरी करू नका म्हणून? अहो, तुम्ही कर्जत जामखेडचे आहात, मग तुम्ही इकडे बॉसगिरी का करता? मग नका करू. जा तुमच्या मतदारसंघामध्ये आणि इथून पुढे सांगून टाका सुप्रिया सुळेंना, इतर मतदारसंघांमध्ये जाऊन बॉसगिरी करू नका. आणि आजोबांना सुद्धा सांगा 3.5 जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहा, रेस्ट ऑफ महाराष्ट्र हिंडण्याची फिरण्याची गरज नाहीये म्हणून. बघा बरं जमतंय का? दुसऱ्याला अक्कल शिकवणं फार सोपं आहे हो. स्वतः सुद्धा थोडं अंमलात आणत चला की आम्ही हुशार, आम्ही खूप महान, ह्या भ्रमातून बाहेर पडा आता. अर्धा पक्ष तर केव्हा संपला, अर्ध्याच्या वर पक्ष संपलेला आहे तुमचा. पुढच्या वेळेस ताटात जसं मीठ घेतो ना आपण चवीला, तेवढा तरी तुमचा पक्ष उरतो का नाही याकडे लक्ष द्या आता. कारण हे जे असले वक्तव्य तुम्ही करत सुटलेला आहात त्यामुळे त्या मिठापुरता सुद्धा तुमचा पक्ष उरणार नाहीये अशी लक्षणं दिसायला लागलेली आहेत आता. बघूया, काळ या प्रश्नांचं उत्तर देणारच आहे. मित्रांनो, जाता जाता फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की काही जणांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक व्हिडिओमधून मदतीचं आणि सहकार्याचं आवाहन करू नका, पण ते करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याचं काम असं कारण असं आहे की हे काम खूप मोठं आहे. प्रभू श्रीरामाच्या नावानं आपण जो सेवा संकल्प सुरू केलेला आहे तो खूप मोठा आहे. हे छोटं मोठं काम नाहीये. रोज घराबाहेर पडणं, लोकांना भेटणं, त्यांचं दुःख जाणून घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्यावर तोडगे काढणं, त्यावर पर्याय शोधणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. आणि कसं असतं ना, घरामध्ये बसून मोबाईल हातात घेऊन कमेंट करणं खूप सोपं आहे. प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करणं हे तितकंच अवघड आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी जिगर लागतं. मला माहिती आहे अनेक जण असे आहेत जे आपल्या दिवसभराच्या कामामध्ये व्यस्त असतात, नाही जाऊ शकत बाहेर, पण मग ते सहकार्य करतात की ठीक आहे कोणीतरी एक जण करतोय ना, चला आपण त्याला सपोर्ट करूया. या भावनेनं लोक मदत करतात आणि त्यांचा एक रुपया हा आपण सत्कर्मामध्येच लावत असतो. त्याचं कारण आहे ईश्वराच्या दयेनं 2 घास सुखाचे रोज खाता येऊ शकतात, इतकं तर मी माझं वैयक्तिक नक्कीच कमवतो. त्यामुळे मला काही लालसा नाहीये, हे मी काही स्वार्थासाठी करत नाहीये. लोकांच्या अडीअडचणी आहेत, माझा स्वभाव आहे, सामाजिक जाणीव आहे एक, म्हणून हे कार्य आपण आरंभलेलं आहे. कारण शेवटी आपले कर्मच आपल्यासोबत येणार आहेत मित्रांनो. म्हणून प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन करावं लागतं की मित्रांनो, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आपला होरपळून निघत असलेला शेतकरी राजा यांची मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एक सामाजिक भान म्हणून, माणुसकी म्हणून कृपया सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा
ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची एक डिजिटल पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. एक एक रुपया अनेकांसाठी लाखमोलाचा असतो हो. 17 गाड्या घेऊन हिंडणाऱ्या रोहित पवारांसारख्यांना हे कळणार नाही. असो, हरकत नाही. मित्रांनो, मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.